नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। आज आपण एक अशी घटना पाहणार आहोत ज्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर या सगळ्या गोष्टींचा चक्काचूर झालाय। जगातलं प्रत्येक नातं हे प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर जोडलं गेलेलं असतं। आपल्या कुटुंबियांव्यतिरिक्त अशी अनेक नाती आपण बनवतो जी आपल्या हृदयाच्या फार जवळ असतात, आपल्याला फार प्रिय असतात। पण जेव्हा आपल्या जवळच्याच व्यक्तीकडून आपला विश्वासघात होतो तेव्हा त्या दुःखाची आपण कल्पनाच करू शकत नाही। आजची ही गोष्ट एका अशाच तरुणीची आहे जिला प्रत्येक पावलावर विश्वासघाताचा सामना करावा लागला। चल बाय। थांब ना, तुझं ना सगळं घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालतं। एक तर 4 दिवसांनी भेटतोय आपण, त्यातही तुम्हाला फक्त एवढाच वेळ देतेस। तुला ना माझ्या भावनांची कदरच नाही। ए ओव्हर ऍक्टिंग पुरे हा आता। आणि गेले 5 तास आपण एकत्र भटकतोय। हे बघ, मला आता जायला हवं। मी काका काकूंना खोटं सांगून बाहेर निघाले आणि त्यांनी जर असं आपल्याला पाहिलं ना तर त्यांच्यावर आभाळ कोसळेल। मी निघते। थांब, तू कायम माझ्यासोबत असावीस असं वाटतं मला। आपण आत्ताच्या आत्ता मंदिरात जाऊन लग्न करायचं का? म्हणजे तू कायमची माझीच होशील। फिल्मीपणा पुरे हा आता। बाबा बाबा, हो विद्याताई तिच्या बॉयफ्रेंड सोबत खाली गप्पा मारते। अरे काय करावं या मुलीचं? चला लवकर तुम्ही, चल चल चल। बघतो आता हिला मी। ऐक ना, हे बघ, योग्य वेळ आली ना की मी काका काकींशी बोलेन आपल्या लग्नाविषयी। तुला कळतंय ना, त्यांच्या परमिशन शिवाय मी नाही लग्न करू शकत। हे सर, काय चाललंय? काका काय चाललंय इथे? काय काय झालं? काका थांबा हो। काका कोणाला म्हणतो? काका मी तुझा काडीचा संबंध नाही तुझा माझा, काकाने म्हणायचा। याद राख, यापुढे ना विद्याला भेटायचं नाही, कळलं? भेटणं सोड, पण इथे आसपास जरी दिसलास ना परिणाम वाईट होतील ना, सांगून ठेव। काका ऐक। तू असं वागशील ना हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला। आणि तुम्हाला मोकळीक देताना, स्वातंत्र्य देतो ना आम्ही, इथेच आमची चूक होते। काका तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या। अजिबात ऐकणार नाहीये तुझं। चल घरी चल. काका माझं ऐकून तरी घ्या तू ना। घरी चल, मी बघ सगळं ऐकतो तुझं। डोक्यावर बसलीस तू आजकाल। चल हो घरात। हे संस्कार दिलेत का आम्ही तुला? आमच्या डोळ्यात धूळ फेकून त्या नालायक मुलाबरोबर बाहेर फिरतेस तू? काका समीर खरंच खूप चांगला मुलगा आहे। माझं प्रेम आहे त्याच्यावर। प्रेम? काय लाज वाटते का तुला असं बोलायला? जाती बाहेरचा मुलगा आहे तो, एक दिवस तुला फसून पळून जाईल। नाही, असं नाही करणार तो। असंच करतात हे लोक, मला चांगलं ठाऊक आहे। अगं कार्टे, तुझ्या आई वडिलांना वचन दिलं होतं मी तुझा नीट सांभाळ करेन, तुझ्यावर कुठलंही संकट कोसळू देणार नाही, तेव्हा त्यांनी डोळे मिटले। अहो तुम्ही शांत व्हा जरा। आणि तिला तिची चूक कळली आहे, ती आता परत नाही करणार असं, हो ना ग विद्या? हे बघ बेटा, या वयात अशा चुका होतात, मी समजू शकतो। हां, मी ओरडतो, रागवतो, बोलतो, कदाचित तुला विचित्र वाटत असेल, राग येत असेल माझा, पण बेटा काळजीपोटी बोलतो ना मी, तुझ्या भल्यासाठी बोलतो। बळ समजून घे ना, तुझ्या बापाला वचन दिलंय का पोरी? बोल। हां, कुठे भेटायचंय? बरं येते हो। हाँ सर, ओके ओके सर।
लवकरात लवकर कारवाई करतो आणि त्यांना ताब्यात घेतो. येस सर. सगळ्यांनी इथे या. ACP सरांनी मला एक व्हिडिओ मेल केला आहे. एका मुलीचा मॉलेस्टेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्याने कोणी हे केलंय त्यांना ताबडतोब ताब्यात घ्यायचं. या. इथे एक बाईक दिसते. सर एक मिनिट MH20 म्हणजे आपल्या जिल्ह्याची औरंगाबादची बाईक आहे सर. एक काम करा, या बाईकचा नंबर नोट डाऊन करा. माहिती करा बाईकची. सर एक मिनिट मागे. सर माइलस्टोन सारखं काहीतरी दिसतं. माइलस्टोन तर नाही आहे, एरिया कोऑर्डिनेट्स आहेत यावर. यावरून नक्की कळेल की ही घटना कुठे घडली आहे. ती मुलगी पण याच एरियातली असावी. आणि हे मवाली पण. ही जागा कुठे आहे त्याचा शोध घ्या. हे बघा, हा व्हिडिओ जो मुलगा शूट करतोय त्याच्या डाव्या हातावर टॅटू आहे. एक काम करा, त्या एरियातले जितके पण टॅटू पार्लर्स आहेत त्यातून या टॅटूची चौकशी करा. बघा काय माहिती मिळते का. आपल्याला लवकरात लवकर या लोकांना ताब्यात घ्यायला हवं. सर मोलेस्टेशन व्हिडिओमध्ये आपल्याला जी बाईक दिसली होती ती नितीन मानेच्या नावावर रजिस्टर आहे. नितीन माने, या प्रकारात नितीन मानेचा पण हात असू शकतो. त्याला ताब्यात घ्या. येस सर. हॅलो. काय सर, भारतीनगरमध्ये एका मुलीची डेड बॉडी सापडली. डेड बॉडी? मीच फोन केला होता तुम्हाला. ते बघा. सर ही तर तीच मुलगी आहे जिचा मोलेस्टेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जे वाटलं होतं तेच झालंय. मॅडम बॉडी चेक करा. सर बॉडीची अवस्था बघता खून होऊन 1 दिवस झाला सर. कालच्या दिवसात हा खून झालाय. डोकं फुटलंय, वार पण खूप आहेत. रिकामे सर, कुठे काय हत्यार मिळतं का बघा. हो सर. सर हातापाय वळ आहेत, बहुतेक दोरीने घट्ट बांधून ठेवलेले असावेत. तिच्यावर खूप अत्याचार झालाय. ज्याने कोणी हे केलंय ना त्याला लवकरात लवकर ताब्यात घ्यायला हवं. सर हां, कुठे हत्यार नाही सापडले. ठीक आहे, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवा. येस सर. शिंदे, हा रस्ता ज्या मेन रोडवरून येतो ना तिथे एक टोल नाका आहे. त्या टोल नाक्यावरून आदल्या दिवशीचे CCTV फुटेज कलेक्ट करा. येस सर. सर ही त्या व्हिडिओमधील बाईक आहे. नितीन माने तूच ना रे. काय झालं सर? तुला अरेस्ट करायला आले. अरेस्ट? सर मी काय केलं? या मुलीचा विनयभंग केलायस. ही तुझीच बाईक आहे ना. हो सर, ही बाईक माझी आहे, पण तुम्ही समजता तसं नाही आहे सर. मग तुझी बाईक तिथे कशी पोचली. मी सगळं सांगतो सर तुम्हाला. सर या व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसते ना तिचं नाव विद्या जाधव आहे सर. ती माझी मैत्रीण आहे सर. ॲक्च्युली माझं आणि माझ्या गर्लफ्रेंड प्रियाचं थोडंसं भांडण चालू होतं. ती आमच्या दोघांमध्ये पॅचअप करायला मदत करत होती. काय चाललंय तुमच्या दोघांचं. असं छोट्या छोट्या गोष्टींवरून कोण भांडतं. मी भांडतो? अगं ती प्रियाच माझ्या मागे हात धुवून लागली. तुला सांगतो, त्या दिवशी मी एका मैत्रिणीसोबत बोलत उभा होतो. ती आली आणि डायरेक्ट तुझ्या कानाखाली वाजवली. काय. अरे तूच सांग मला, हे का वागणं झालं का विद्या? ठीक आहे ती वागली असेल चुकीचं, पण ती प्रेम करते अरे तुझ्यावर खूप. तू आत्ताच्या आत्ता जा आणि तिला सॉरी म्हण. मी सॉरी म्हणू? अरे मुलींना आवडतं असं केलेलं. आणि तू बघच, तू तिला सॉरी म्हणालास ना
की ती तुला एकदम घट्ट मिठी मारेल. थँक्स यार विद्या, हे तुला छान जमतं बरं का. मग आहेस मी छान. काय करतो रे लफडी करतो का रे? काय काय करायला मारताय कशाला? नितीन, ऍक्च्युली ते आम्हाला घाबरवायला आलेले फक्त ते. मला नाही वाटत ते तुम्हाला घाबरवायला आले होते. बरं, विद्या अशी का पडली सर? विद्याचा खून झाला. सर म्हणजे त्याच लोकांनी खून केला का तिचा? ते आम्हाला अजून कन्फर्म माहीत नाहीये, पण विद्याचा पत्ता सांग. सर मला पत्ता नाही माहिती. चेंड्या लावतो आम्हाला. पत्ता माहीत नाही बोलतो. मित्र होतास ना तिचा? सर ती माझी मैत्रीण होती, पण प्रियामुळे मैत्रीण झाली होती सर. सर तुम्ही प्रियाला विचारा, प्रियाला तिचा पत्ता माहिती असेल सर. प्रिया कुठे राहते? असं कसं झालं? विद्या तर चांगली मुलगी होती, तिला कोणी का मारलं असेल? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. विद्याशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं तुझं? साधारण 20 दिवसांपूर्वी. त्यानंतर तिचा फोन स्विच ऑफ लागला, म्हणून मी तिच्या काकांना, राजाराम यांना फोन लावला. ते म्हणाले की ती मावशीच्या गावी गेली. मावशीच्या गावी? विद्याचा पत्ता आहे का तुझ्याकडे? हो. अरे साहेब, तुम्ही आमच्याकडे काही काम होतं का? विद्या जाधव इथेच राहते का? हो, माझी पुतणी येते. मी राजाराम आणि ही माझी बायको संगीता. पण तुम्ही विद्याबद्दल चौकशी का करताय सर? सांगतो, पण आता विद्या कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? हो, तिच्या मावशीच्या गावी आहे. मिस्टर राजाराम, पोलिसांसमोर खोटं बोलायचं नसतं ही गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये का? म्हणजे मी काही समजलो नाही. विद्याचा खून झालाय, आम्हाला तिची डेड बॉडी मिळाली. ताईचा खून झाला? कुणी मारलं तिला? हो साहेब, पण कसं शक्य आहे? हे पूर्ण खात्री करूनच आम्ही बोलतो. पण विद्या तिच्या मावशीकडे गेली असं खोटं सांगत का फिरताय तुम्ही? काय करणार साहेब, खोटं बोलण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता आमच्याकडे. विद्या 15 दिवसापूर्वी अचानक घरातून गायब झाली होती. मग त्याची मिसिंग कंप्लेंट दिली होती का? नाही. का का नाही दिली मिसिंग कंप्लेंट? कशी देणार साहेब? तिचा एका समीर नावाच्या मुलाबरोबर अफेअर सुरू होतं. दुसऱ्या जातीचा होता म्हणून आमचा विरोध होता तिला. आणि मग अचानक एक दिवस ती घरातून गायब झाली. आम्हाला वाटलं ती समीर बरोबर पळून गेली असावी. आणि मग समाजात बदनामी होईल या भीतीनं आम्ही कोणाला काही सांगितलं नाही सर. साहेब, तुम्ही समीरला पकडा. त्यानेच विद्याचा खून केला असेल. या समीर बद्दल तुम्हाला आणखीन काय माहिती आहे? नाही साहेब, फार काही माहिती नाहीये. हो, तो मोरे चाळीत कुठेतरी राहत होता साहेब. आता कुठे राहतो नाही माहिती, एवढीच माहिती आहे. ठीक आहे, पुढचं आम्ही बघतो. चला. विद्याचा PM रिपोर्ट. सर, विद्याचा खून 17 सप्टेंबरला दुपारी 12 ते 2 या दरम्यान करण्यात आला. आणि तिच्या डोक्यावरच्या जखमेमध्ये दगडाचे कण सापडले. याचा अर्थ तिच्या डोक्यात दगड घालून तिला मारण्यात आले. तिच्यावर बलात्कार पण झाला. सिमनचे ट्रेसेस सापडले. सर, तिच्या पायावर साखळीचे वळ होते आणि हातावर दोरीचे वळ होते. 15 दिवस विद्या गायब होती. म्हणजे 15 दिवस तिला कुठेतरी बांधून ठेवण्यात आलं. तिच्यावर बलात्कार झाला आणि मग पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा खून करण्यात आला. सर, एक महत्त्वाची माहिती मिळाली. विद्याची डेड बॉडी जिकडे मिळाली, भारतीनगरमध्ये, तिथल्या हायवेवरचा CCTV फुटेज मिळाले. आणि त्या फुटेजनुसार त्या दिवसभरामध्ये 500-550 गाड्या तिकडून गेल्या. शिंदे, आपल्याला दिवसभर असं नाही, 12 ते 2च्या दरम्यान तिथून किती गाड्या पास झाल्या त्याची लिस्ट बनव. येस सर. मला ना राजाराम यांच्या बोलण्यात तथ्य वाटते. म्हणजे राजाराम यांचा समीर आणि विद्याच्या लग्नाला विरोध होता, म्हणून समीरने रागाच्या भरात विद्याचा खून केला असेल. या समीरला ताब्यात घ्यायला हवा. राईट सर.
साहेब गेले 15-20 दिवस मीच विद्याला शोधतोय. सर माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. आम्ही दोघं लग्न करणार होतो. मी का खून करेन तिचा? प्रेम प्रकरणात खून झाल्याची अनेक उदाहरणं आहेत आमच्याकडे. हे रडण्याचं नाटक करू नकोस, कळलं? साहेब मी खरं बोलतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही इतक्या इझिली कोणावर विश्वास ठेवत नाही रे. तुझा DNA सॅम्पल हवाय. विद्यावर तू बलात्कार केलास की नाही ते सिद्ध होईल. बलात्कार? अहो सर, आमच्यात फिजिकल असं काहीच नव्हतं. कसं आहे ना बाळा, जी गोष्ट सहजासहजी मिळत नाही ती ओरबाडून घेणारे अनेक पुरुष पाहिलेत. तू किती खरं बोलतोयस ते लवकरच सिद्ध होईल. घाबरतोस कशाला? सर मी माझ्यावर संशय घेण्यापेक्षा त्या केतनला पकडा. कोण केतन रे? सर तो थार वेडा आहे. तोच विद्याच्या मागे हात धुवून लागला होता. केतन, हे काय करतोस तू? हात सोड माझा. कमॉन विद्या, मला समजून घे ना, का त्रास देतेस तुम्हाला? मी त्रास देते? तुला वेळ लागलाय का? सतत तू माझा पाठलाग करत असतोस, तू कॉल करत असतोस, पण आता इतकी मजल गेली, माझा हात धरलास. तुला इतक्या वेळा प्रपोज करण्याचा प्रयत्न केला, पण तू प्रत्येक वेळी मला नकार देतेस. हे बघ, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आय लव्ह यू विद्या. मला पोलिसांकडे जायला भाग पाडू नकोस. माझा हात सोड. हे बघ विद्या, ऐक ना, आपण आत्ता खरंच लग्न करूया. चल ना तू. तुझी हिंमत कशी झाली विद्याला हात लावायची? चल तबाब मी अड्डी. विद्यावर माझं प्रेम आहे. माझी होणारी बायको आहे ती. बायको? लायकी आहे तुझी? लायकी आहे लग्न करण्याची? सर्व लायकी आहे का तुझी? लायकी आहे का? सर मी त्या केतनची कंप्लेंट करणार होतो, पण विद्यानेच मला अडवलं. मला खात्री आहे सर, केतननेच विद्याचा खून केला असणार. ते आम्ही शोधून काढू. तू खरं बोलतोयस की त्याच्यावर आळ घेतोयस? केतन राहतो कुठे? ते माहित नाही साहेब, पण मागे विद्या मला म्हणाली होती की केतन आणि विद्या MK कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकत होते. MK कॉलेज? शिंदे, एक काम करा, या केतनची सगळी माहिती गोळा करा अर्जंट. यस सर. केतन बरोबर कुठे राहतो? गेला तो सर. कुठे गेला? माहिती नाही. काय झालं सर? काय प्रॉब्लेम? नाही जा. बहुतेक हा फरार झाला. रिकामे टाळं तोडा. केतन लव्स विद्या. सर, मला वाटतं हा केतनच विद्याचा खुनी आहे. सर, मी या केतनचे फोटो आपल्या आजूबाजूच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट केले. हा आपल्या लवकरच ताब्यात येईल. रिकामे, सध्या तरी याच्यावर संशय घेऊ शकतो, पण तरी आपल्याला ठोस पुरावे हवे. सर, आणखीन एक महत्वाची माहिती मिळाली. विद्याचा व्हिडिओ जो मुलगा शूट करत होता त्या टॅटूवाल्या मुलाची माहिती मिळाली. सर, तो टॅटू कोणी काढला माहिती नाही, पण आज एका पार्लरमध्ये एक मुलगा आपल्या हातावरील तसाच टॅटू काढून टाकण्याची चौकशी करायला आला होता. सर, त्या पार्लरवाल्यानेच आपल्याला कळवलं. कोण आहे तो मुलगा? अरे साहेब, काही कळलं का विद्याच्या खुन्याबद्दल? कळेल. काय रे? टॅटू ओळखतोस? नाही. साहेब, काय प्रकार आहे हा? हा व्हिडिओ बघा. हा टॅटू ओळखता? थोडा डिस्पर्स दिसतोय. हे बघा, त्या व्हिडिओतला आणि हा टॅटू एकच आहे. हो नाही साहेब, त्या व्हिडिओ मधला आणि हा टॅटू वेगळा आहे. हो साहेब, काहीतरी गोंधळ झालाय तुमचा. काही दिवसापूर्वी काही मुलांनी विद्याचा विनयभंग केला, तो व्हिडिओ व्हायरल केला आणि तो व्हिडिओ शूट याने केला. काय साहेब, खोटं बोलतो? नाही साहेब, नाही, मी कुठे नाही बोलत आहे साहेब. बोल, नाही तर 3rd डिग्री देतो. बोल. नको नको साहेब, मीच तो व्हिडिओ शूट केला होता. साहेब घेऊन जा, हात टाका आणि चांगला पता नाही आला. मी काही बोलणार नाहीये. हलकट. हे तू गप्प बस.
तुझ्या नाडामुळे बिघडलाय तो. अरे फोन पण केलास ना तिचा? अहो नाही साहेब, मी खून नाही केला. मला फक्त तिला अद्दल घडवायची होती. म्हणजे त्या दिवशी मित्रांसोबत तिने मला दारू पिताना पाहिलं होतं. घरी बाबांना सांगितलं तिने. मला बाबांचा खूप ओरडा पडला. मला नाही त्या विद्याताईचा खूप राग आला. मला फक्त सूड घ्यायचा होता. त्या दिवशी मी मित्रांसोबत दारू पित होतो तर तेव्हा दारू पिण्याची मजा आहे ना अशा मोकळ्या वातावरणामध्ये ना वेगळीच असते. मी जरा दार सोडून आलो. हे ऐकाय, माझी चुलत बहीण तिकडे एका मुलासोबत बोलत उभी आहे. तिला अशी अद्दल घडवा ना की तिला ती आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. तर तुम्हा दोघांना ना मी मोठी पार्टी देईन. तसे बरेच दिवस झाले राडा करू. चला चला धिंगाणा करूया. चला. आम्ही चेहऱ्यावर रुमाल बांधून तिथे गेलो होतो. मला फक्त विद्याताईला त्रास द्यायचा होता. एवढंच साहेब. एवढंच? विद्याचा विनयभंग केला, तिचा व्हिडिओ बनवला, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच वाटतं? माझं चुकलं. माझा संस्कार कमी पडलेत. एक चुलत भाऊ आपल्या बहिणीवर केवळ सूड उगवण्याच्या उद्देशानं आपल्या मित्रांच्या मदतीनं इतकं घाणेरडं कृत्य करेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आता प्रश्न हा आहे की विद्याच्या खुनात तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या केतनचा हात आहे की विद्याचा विनयभंग करणाऱ्या अमोलच्या मित्रांपैकीच कोणीतरी विद्याचा जीव घेतलाय. पोलीस पकड, चला पकड. सर, समीर बद्दल एक महत्वाची माहिती मिळाली. समीरचं लग्न होऊन 3 वर्ष झाले आणि त्याला एक मूल पण आहे. काय? हो सर, त्याची बायको आणि मूल दोघं पण गावी राहतात. म्हणजे समीर विद्याला फसवत होता. आपल्यापासून पण ही गोष्ट लपवली येते. ताब्यात घ्या त्याला. येस सर. मी विद्यावर प्रेम करायचो म्हणून ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली. मी माझ्या बायकोला डिवोर्स देऊन तिच्याशी लग्न करणारच होतो साहेब. विद्यावर प्रेम नाही, फसवत होतास तिला. तुझ्या प्रेमाबद्दल कळलं ना किंवा दूर झाली तुझ्यापासून आणि याचा सूड म्हणून तू तिचा खून केलास, हो ना? भारतीनगरमधील 17 सप्टेंबर या दुपारी 12 ते 2 या वेळच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार तिकडून 85 गाड्या गेल्या. 85 गाड्या. एक काम करा शिंदे, भारतीनगर ते टोल नाका हे अंतर कुठल्याही गाडीने साधारण 15 मिनिटात पार केलं जातं. अर्ध्या तासात या 85 गाड्यांपैकी कुठल्या गाड्या या टोल नाक्यावर परत आल्या त्याची लिस्ट काढा. शक्यता आहे की कोणी परत आला असेल. येस सर. हॅलो, ठीक आहे आम्ही पोहोचतोय तिकडे. सर, काय झालं? जनतानगरमध्ये डेड बॉडी मिळाली. ठीक आहे, याला सोडू दे. चला. असं नाही. सर, हा तर केतन बोरकर आहे. विद्याच्या मागे होता. आपण याला शोधत होतो. आणि आता याचा पण खून झालाय. सर, याचं पण डोकं मागून फोडण्यात आलं. वास यायला लागलाय.
पोलीस कसोशीनं विद्याच्या खुन्याचा शोध घेत होते. या खुनामध्ये प्रमुख संशयित केतन नावाचा तरुण होता, पण त्याचाही खून झाल्यानं पोलिसांसमोर नवीन प्रश्न उभे राहिले होते. विद्या आणि केतनच्या खुनांमध्ये नक्की काय कनेक्शन आहे? केतनचा खून विद्याच्या खुनाच्या आधी झालाय की नंतर? दोघांचे खुनी एकच आहे की वेगवेगळे? प्रश्न खूप आहेत आणि त्यांची उत्तरं काहीही करून पोलिसांना मिळवायचीच आहेत. नाही सर, अजून नाही, पण लवकरच येतील. हो, मी तुम्हाला कळवतो. जैन सर. सर, त्या फरार मोहनची माहिती मिळाली. तो आधी पण मुलीच्या मॅटरमध्ये जेलमध्ये जाऊन आहे. तर त्याचा शोध सुरू आहे. या मोहनला लवकरात लवकर ताब्यात घ्या. या केसचं प्रेशर वाढत चाललंय शिंदे. सर, आणखीन एक महत्वाची माहिती. विद्याचे सोशल मीडिया अकाउंटचे मेसेज चेक केले. हे बघा सर, नितीन मानेने विद्याला काही महिन्यापूर्वी प्रपोज केलं होतं, पण विद्याने नकार दिला आणि त्यानंतरच नितीन आणि प्रियाचा अफेअर सुरू झाला. आणि ही गोष्ट नितीन आणि प्रिया दोघांनी आपल्यापासून लपवली. सर, 17 सप्टेंबरचे समीरचे कॉल रेकॉर्ड चेक केले. त्याच्यावरनं असं लक्षात येतं की दुपारी 12:30 वाजता प्रियाने समीरला कॉल केला होता. खुनाच्या दिवशी खुनाच्या वेळी कॉल केला. काहीतरी गडबड आहे. त्याचा तपास करा. यस सर. सर, नितीनच्या घरासमोर एक ज्वेलरी शॉप आहे. तिथलं 17 सप्टेंबरचं CCTV फुटेज मिळाले. चला. याचा अर्थ समीर खरं बोलत होता. विद्या नितीनच्या घरी गेली होती. यस सर. आणि प्रिया पण त्याच्यानंतर थोड्या वेळाने घरी गेली. एक गोष्ट नक्की, विद्या आणि प्रियाचं भांडण झालं आणि त्याच्या थोड्या वेळानंतरच विद्याचा खून झाला. सर, हा नक्कीच योगायोग नाही. इतकं सगळं घडलं, पण विद्या आणि समीरने आपल्याला यात काहीही सांगितलं नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे बघा, इथे हा रिक्षाचा नंबर दिसतोय. या रिक्षावाल्याचा शोध घे, पण त्याआधी विद्या आणि समीर या दोघांना ताब्यात घ्या. येस सर. सर, आम्ही विद्याला नाही मारलं. आमच्यावर विश्वास ठेवा. विश्वास ठेव. हा व्हिडिओ बघा. सर, तुम्ही समजताय तसं नाहीये. मी सांगतो त्या दिवशी काय घडलेलं. सर, नितीन, विद्या, अगे काय झालं तुला? ही काय अवस्था झाली तुझी? माझ्यावर बलात्कार झालाय नितीन. काय? अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं. विद्या, हे शांत हो. तू इकडे इकडे. हे पाणी घे. सांग आता. मी काय करू नितीन? सांग ना. मला नाही जगायचंय. मला आत्महत्या करावी. विद्या, मला नाही जगायचं. शांत हो. आणि मला नीट सांग बघू, काय झालं तुझ्यासोबत? आणि तू इतके दिवस होतीस कुठे? हे काय चालू आहे इथे? एक शब्द देखील बोलू नकोस. तुझी ही नाटकं तुझ्या बॉयफ्रेंडला माहिती ना ग? एक मिनिट थांब, मी त्याला फोन करून तुझी सगळी थेरं सांगते. अगं, हॅलो समीर, तू विद्याला खुश नाही ठेवत का रे? का? ती माझ्या बॉयफ्रेंडच्या घरात येऊन त्याच्या गळ्यात पडून तिच्यावर रोमांस करतेय. काय वेळेपणा लावलास तू? खूप झालं ते, खूप झालं. तू निघ. तुझं तो नाही, तुला दाखवू नको. तू शांत बस. त्यानंतर विद्या कुठे गेली हे माहित नाही. तिच्या खुनाची बातमी तुम्हीच आम्हाला सांगितली. अरे मूर्खांनो, विद्या तुमच्याकडे मदत मागायला आली होती. त्या दिवशी जर तू विद्याचं बोलणं ऐकून घेतलं असतंस, तिला घराबाहेर काढलं नसतंस ना, तर आता विद्या जिवंत असती. आय एम सॉरी सर. तुम्ही दोघं सुद्धा विद्याच्या खुनाला जबाबदार आहात. त्या रिक्षावाल्याची माहिती मिळाली. गुड. आता 15 दिवस विद्या कुठे गायब झाली होती हे कळेल. या मुलीला बघितलंच का कधी?
हा साहेब, ही पोरगी बसली होती ना त्या दिवशी आपल्या रिक्षात. तिला कुठे सोडलंस माहिती आहे आम्हाला. तुझ्या रिक्षात बसली कुठून? कुठं बसलेली? हा, ते कर्वेनगरला बसली होती ना साहेब. दादा 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 मला सहकार नगरला सोडेल का प्लीज? अहो सोडताना ताई, तुम्ही घाबरता का? चला बसा की, बसा बसा तुम्ही बसा. माझ्याकडे पैसे. अहो काय नाही, बसा तुम्ही, घाबरू नका, बसा. चल दाखव आम्हाला. चला ना साहेब. रिकामे त्यांना घेऊन ये. ठीक आहे, चला. इकडे सांग, जायचं ना? सर काय तोडा. सर, इकडे या साखळीला रक्त लागलं आणि इकडे दोरी पण पडली. विद्याला 15 दिवस इथे बांधून ठेवण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार झाला. शिंदे, मला लवकरात लवकर या घर मालकाची माहिती हवी. यस सर. सर, सदानंद पाटील, कर्वेनगरमधील खोली यांच्याच नावावर आहे. अच्छा. मिस्टर पाटील, तुमच्या त्या घरात काय घडलं याची कल्पना आहे का तुम्हाला? हो सर, मला साहेबांनी सांगितलं सगळं. मग काय म्हणणं आहे तुमचं? लॉकअपमध्ये टाकू तुम्हाला? साहेब, माझं घर ते कित्येक वर्ष झालं बंद आहे. मी वापरत सुद्धा नाही. हां, म्हणजे माझ्या कुठल्या मित्राला गरज लागली तर त्या घराची चावी देतो. मग गेल्या 20 दिवसात कुणाला चावी दिली होती का? 20 दिवसात? हो साहेब, माझ्या एका जुन्या मित्राला दिली होती. काय नाव त्याचं? राजाराम जाधव. राजाराम जाधव? सर, हा तर विद्याचा काका. त्याला ताबडतोब ताब्यात घ्या. यस सर. काय झालं हो? मला सोडा ना, असं काय करताय? काय केलं मी? मला सोडा ना. चला बसा. सोडा त्यांना. मॅडम, मॅडम, आम्हाला आमचं काम करू द्या. व्यत्यय आणू नका आमच्या कामात. चला. माझ्या माझ्याकडे तरी बघा साहेब, मारू नका प्लीज. मारू नका साहेब. नाही सर, अजून काहीच नाही बोलला. सर, याचा DNA रिपोर्ट लवकरच येईल. यावरनं सिद्ध होईलच की यांनी विद्यावर बलात्कार करून तिचा खून केलाय ते. साहेब मारू नका साहेब. साहेब, मी मान्य करतो, मी विद्येवरती बलात्कार केला. मग ती खरं झाली होती माझी साहेब. साहेब, एक दिवस ना माझ्या मुलाच्या मोबाईलमध्ये मी विद्याचा व्हिडिओ बघितला. आणि तसं पण मला आधीपासून तिच्याबद्दल मनात आकर्षण निर्माण झालं होतं. त्यात ती त्या हलकट समीरच्या नादी लागली. तो राग डोक्यात गेला होता. मी ठरवलं तिला अत्तर घडवायचे. कर्वेनगरमध्ये घेऊन गेलो, बांधून ठेवलं आणि तिच्यासोबत साहेब तिथून ती ना एक दिवस पळून गेली. मी घाबरलो होतो खूप. मला वाटलं ती पोलिसांकडे जाते की काय, पण शेवटी तुम्हीच येऊन सांगितलं मला तिचं खून झालं म्हणून. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. पण साहेब, मी तिला मारला नाही. हा, खरंच तुझ्या यासारखी माणसं पाहिली ना की नात्यांवरचा विश्वासच उडतो.
तू लवकरच कबूल करशील की तिचा खून तूच केलास. नाही साहेब, मी खून नाही केला साहेब. सर, लॅबमधून रिपोर्ट आलाय. राजारामनेच विद्यावर बलात्कार केला होता हे तर सिद्ध झालंय, पण राजारामनेच विद्याचा खून केला होता हे सिद्ध करणं जरा कठीण आहे. कठीण आहे पण अशक्य नाही. पण जिकडे खून झाला तिथले CCTV फुटेज मिळाले का? हो सर, भारतीनगरमधील CCTV फुटेजनुसार 15 गाड्या अशा आहेत ज्या अर्धा एक तासांनी परत फिरल्या. पण राजारामकडे तर कार नाही. हो, तो एक प्रॉब्लेम होती सर. बरं, या लिस्टमध्ये असा एखादा कार मालक आहे का जो विद्या राहते तिथे, म्हणजे माधवनगरमध्ये राहतो? एक मिनिट सर. सर, हे बघा, हे नाव आहे लक्ष्मी राजे. लक्ष्मी राजे? हो बरोबर आहे सर, तुम्ही सांगताय तो नंबर माझ्याच कारचा आहे, पण माझी रोज संध्याकाळी महिला मंडळाची मीटिंग असते, त्यामुळे भारतीनगर सारख्या ओसड जागी मी कार घेऊन जायचा संबंधच येत नाही ना. पण मॅडम, 17 सप्टेंबरला तुमची कार त्या एरियात गेली होती, तसा पुरावा आहे आमच्याकडे. पुरावा आहे? एक मिनिट सर, काय ना, माझी कार आमच्या महिला मंडळातली माणसं नेहमीच घेऊन जात असतात. मग त्या दिवशी ती कार कोण घेऊन गेलं होतं? राजू, रजिस्टर दे. या तुमच्या मंडळाच्या सदस्य आहेत का? हो, खूप आधीपासून. बरोबर सर, त्या दिवशी माझी गाडी संगीताच घेऊन गेली होती. हो, मला इथे का आणलं? त्या दिवशी महिला मंडळाच्या ऑफिसमधून कार तुम्हीच घेऊन गेलात, तशी रजिस्टरमध्ये नोंद पण केली. टॉवर लोकेशन नुसार 17 सप्टेंबरला तुम्ही भारतीनगरमध्ये आणि 19 सप्टेंबरला केतनचा खून झाला त्या ठिकाणी उपस्थित होतात. आता बोलताय की आमच्या पद्धतीने तोंड उघडू तुमचं? पवार मॅडम. सांगते साहेब, सांगते. त्या दिवशी महिला मंडळाच्या ऑफिसमध्ये जाताना अचानक विद्या मला भेटली. काकी, काकी. विद्या, काय झालं तुला? तुझी ही अवस्था कशी? काकी, काकांनी, काका? राजाराम काकांनी माझ्यावर बलात्कार केला. तू 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 चल ना माझ्यासोबत पोलीस स्टेशनला. पोलीस? आपण राजाराम काकांची कंप्लेंट करूया. मी येते तुझ्यासोबत. तू तिथे थांब त्या गाडीजवळ, मी आलेच. मला तिचं म्हणणं पटलं, असं नाटक केलं आणि महिला मंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन लक्ष्मी मॅडम कडून त्यांच्या गाडीची चावी घेतली. मला जरा गाडी हवी होती. हो घे. हा, विद्याला घेऊन थेट भारतीनगरला गेले. काकी, आपण इथे का आलो? पोलीस स्टेशनला जायचं ना आपल्याला. केतनला का मारलं? मी जेव्हा विद्याला गाडीतून घेऊन जात होते तेव्हा केतनने मला पाहिलं होतं. आणि तो माझ्याकडे सतत विद्याची चौकशी करत होता, खूप त्रास देत होता. जेव्हा पोलिसांना विद्याची डेड बॉडी सापडली तेव्हा मी खूप घाबरले. आज न उद्या तो तुम्हाला माझं नाव सांगेल या भीतीने मी त्याचा एक खून केला. आता रडून काय उपयोग मॅडम? सगळी पापं केली आहेत तुम्ही. तुमच्या मुलाने विद्याचा विनयभंग केला, नवऱ्याने बलात्कार केला आणि तुम्ही तिचा खून केला. काय कुटुंब आहे? मला एक आश्चर्य वाटतं की एकाच कुटुंबात सगळी नालायक कशी निघाली. एक गुन्हा लपवण्यासाठी दुसरा गुन्हा करणं कधीही योग्य नसतं. आपला नवरा किती निर्लज्ज आणि नालायक आहे याची कल्पना असून देखील संगीतानं त्याला वाचवायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तिनं विद्या आणि केतनचाही जीव घेतला. या गुन्ह्याबद्दल तिला कोर्टानं योग्य ती शिक्षा फरमावली. लक्षात ठेवा, एखाद्याच्या गुन्ह्यामध्ये कधीही सामील होऊ नका. ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तरी तिचा गुन्हा लपवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका, कारण तुम्ही तुमचंही आयुष्य बर्बाद करून घ्याल. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.